हॅलो गायज, कसे आहात सगळे? आय होप यू गायज आर डुईंग ऑसम. तर आज मी जस्ट छावा मूवी बघून आलो, स्टारिंग विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना आणि अदर कास्ट. तर पहिला बोलायचं गेलं तर आउटस्टँडिंग शेवटचे 40 मिनटं मी लिटरली डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं माझ्या. मी ज्यावेळेस थिएटरमधून बाहेर आलो, लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. आय मीन, केवढं मोठं सॅक्रिफाईस केलं आहे राजेंनी आपल्यासाठी. म्हणजे आय हॅव नो वर्ड्स मॅन. डिस्क्राईबच करू शकत नाही माझी फिलिंग. मी वर्ड्समध्ये डिस्क्राईब नाही करू शकत. फर्स्ट हाफच्या ज्यावेळेस ते गर्जना करत होते, त्यांचा जो ऑरा होता, त्यावेळेस सगळे असे हे होते की यार राजे स्क्रीनवर असं हे ऑरा, ते राज्याभिषेकाचा सीन. बट जसं जसं शेवटचं ते सीन आले, जे त्यांनी खूप अत्याचार केलेत औरंगजेबाने, यू वोंट बिलीव्ह मी, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं बाहेर येताना. म्हणजे तो जो सीन होता, नमः पार्वती पते हर हर महादेव, त्यावेळेस जी एनर्जी होती ती सगळी अशी हळूहळू नाही. एक गोष्ट आहे, हा पिक्चर माझ्यासोबत कायम राहणार. आणि विकी कौशल ब्रो, हॅट्स ऑफ. काय काम केलं यार, आउटस्टँडिंग काम केलं, आउटस्टँडिंग. आणि प्रत्येकाने हा पिक्चर बघितला पाहिजे, थिएटरमध्येच बघितला पाहिजे जाऊन. मी युजली हिंदीमध्ये रिव्ह्यू टाकतो, बट या मूवीचा मी मराठीतच रिव्ह्यू टाकणार आहे. आणि कास्टच्या परफॉर्मन्सची हे करायला गेले तर विकी कौशल नेल्ड इट. आणि अक्षय खन्ना ब्रो, म्हणजे काय मेकअप. ज्यावेळेस पहिल्यांदा टीजर आला तर त्यावेळेस पण मी ट्विटरला किंवा बहुतेक इंस्टाग्रामवर टाकलं होतं की ओळखायलाच येत नाही तो. म्हणजे त्याचं पण जे प्रेझेंटेशन दाखवलं आहे त्यांनी, ते पण असं भीती वाटण्यासारखंच आहे. बट द रेज इन विकी कौशल्स आईज, शेवटचे असे स्तब्ध बसलो होतो आम्ही, लिटरली स्तब्ध बसलो होतो की आम्हाला बघून असं वाटत होतं राजांनी तर झेललं आहे, ते शंभूराजांनी ते झेललेलं आहे. त्यामुळं आणि मला एक हे वाटलं की बॅकग्राऊंड म्युझिक अजय अतुलने द्यायला पाहिजे होतं. तो जो महाराष्ट्रीयन फील होता ना, अजून जास्त वाढला असता. त्यामुळं ए.आर. रहमान इज ऑफकोर्स ही इज अ लेजंड, बट मला तो थोडासा मायनस पॉईंट वाटला मूवीबद्दल की बॅकग्राऊंड म्युझिक अजय अतुलने द्यायला पाहिजे होतं. म्हणजे शंभू राजांवर पिक्चर आहे आणि असं भारदस्त म्युझिक असतं तर मग विषयच. हां, आणि अजून एक होतं की रश्मिका डायलॉग्स एकदम तिला नाही आलेलं, ती तो फील येत नव्हता. ज्या वेळेस ती डायलॉग बोलत होती असं वाटत होती की वाचून असं बोलते. हां, तेवढे हे दोन हे होते. आणि म्हणायचं गेलं तर आपलेच गद्दार शंभूराजे आपल्याकडूनच हारले. म्हणजे प्रत्येकाने हा पिक्चर थिएटरमध्ये बघा, प्रत्येकाने. आणि माझी लायकीने मी या पिक्चरला स्टार वगैरे देईन अशी काहीतरी नाही. आणि तुम्ही जर हळव्या मनाचे असाल तर तुम्ही रेडीच नाही आहे शेवटच्या सीनसाठी, क्लायमॅक्ससाठी रेडी नाही आहेत तुम्ही. आय एम सेईंग दिस यू टुडे. जे ते सीन्स दाखवले शेवटचे, जे अत्याचार वगैरे ते दाखवलेत, नाही ते बघवतच नाही आहे, बघवतच नव्हतं ते. लिटरली असं आय डोंट हॅव वर्ड्स मॅन, आय डोंट हॅव वर्ड्स. बट विकी कौशलची ती ॲक्टिंग ॲक्च्युली वाटत होती की आहे. तो ऑरा जो होता ना, तो राज्याभिषेकाचा सीन मी अजून परत एकदा मेन्शन करतोय. तो राज्याभिषेकाचा सीन, जो तो ऑरा होता, जे बॅकग्राऊंड चाललं होतं, सेट वगैरे, ॲब्सोल्यूट सिनेमा. हां,
अजून आहे, हा पिक्चर माझ्यासोबत कायम राहणार, शेवटपर्यंत राहणार. दिस फिल्म विल हॅव अ स्पेशल प्लेस इन माय हार्ट, ऑलवेज विल. आणि मी म्हणलं तसं आमची कोणाचीच अशी हे नाही की या पिक्चरला स्टार देऊ आम्ही काहीतरी. वी जस्ट वेंट अँड एक्सपिरियन्स्ड इट. तर जावा, आपला इतिहास कळला पाहिजे, जाऊन बघा मूवी, थिएटरमध्येच बघा. आणि हां, थिएटरमध्ये बघून झाले आपला इतिहास वाचासुद्धा, वाचणं पण तितकंच गरजेचं आहे. तर हा होता माझा रिव्ह्यू, नाही माझे थॉट्स होते. मी ते प्रोसेसच करू शकलो नाही, शेवटचा क्लायमॅक्स हे मग डोक्यातून जातच नव्हतं. तर हे, आणि हां, भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय.